नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत 40-36 साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज कट करणार आहोत. तर त्याच्यासाठी मी डायरेक्ट अस्तरवरतीच माप टाकत आहे. अस्तरवरतीच माप टाकून ब्लाऊज कट करत आहे, म्हणजे वेळ पण कमी लागतो. तर बघूया आपण आता कसं कट करायचं ते. बघा, ब्लाऊजवरतूनच माप घेते मी अगोदरच ब्लाऊजवरचे माप काढून घेतलेले आहे. 40 साईज आहे, आपली छातीची साईज 40 आहे आणि उंची आपली 15 आहे. तर त्याच्यामुळे मी काय करणार आहे, 16 उंची घेणार आहे. उंचीमध्ये 1 इंच एक्स्ट्रा घेणार आहे आणि बोट नेक घ्यायचा आहे आपल्याला. त्याच्यामुळे मी शोल्डर 7.5 घेते. शोल्डर 7.5 घेतल्यानंतर आपल्याला मुंड्याचा भाग पण 7.5च घ्यायचा आहे. तो पण मी 7.5 घेते. आणि आपली छाती, इथं छातीचं माप टाकून घ्यायचं आहे. तर आपलं छातीचं माप आहे 10. 40 साईज असल्यामुळं 10 आहे आणि आपण 2 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत. 2 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत. आता आपण हे जॉईंट करून घेऊ शोल्डर आणि हा मुंड्याचा आकार. जेवढा आपण शोल्डर घेतोय बुटनेकमध्ये, जेवढं शोल्डर आहे तोच तेवढाच मुंड्याचा आकार घ्यायचा आहे आपल्याला. तर मी आपण हे बॅक साईड घेणार आहोत. त्याच्यामुळं गळ्याची रुंदी आपल्याला इथं 4 घ्यायची आहे. आणि बोट नेक असल्यामुळं आपल्याला छोटाच गळा घ्यायचा आहे. हा मागच्या साईडचा गळा आहे, तर हा 4 इंच घेते मी. ह्या साईडनं पण 4 इंचच पाहिजे आपल्याला. बरोबर आहे. आणि याला असा आकार देऊन घ्यायचा आहे. आणि आपल्याला इथं मुंड्याचा आकार द्यायचा आहे. तर हा आकार आपण 1.5 इंचावर देणार आहोत. हे बघा, 1.5 इंच. हे झाले आपली बॅक साईड. पाठीचा भागाचा आपलं झाला आहे. आता मी हा कट करून घेते आणि मग आपण समोरचा भाग, याच्यावरूनच आपण समोरचा भाग काढणार आहोत. आता हाच भाग आपण समोरच्या भागासाठी हाच भाग ठेवून काढणार आहोत, कट करणार आहोत. तर ह्याच कपडा आपण याच्यावर असं ठेवायचा आहे बॅक साईडचा. आणि आता मी याला आखून घेते.
उंड्याचा आकार आपण देऊन घेणार आहोत इथं 7.5 वरती. आणि हा आकार याचा 1 इंचावरती मधला आकार जो आहे तो 1 इंचावरती. आता आपल्याला गळारुंदी पण इथं 4च घ्यायची आहे आणि गळा उंची पण 4.5 घ्यायची. बोटनेक असल्यामुळे आपल्याला समोरचा गळा पण छोटाच घ्यायचा आहे. याला असा आकार देऊन घ्यायचा आहे. बंद साईड आहे तर या बंद साईडला आपल्याला काय करायचं आहे 4 इंच घ्यायचं आहे. बंद साईडनं 4 इंच घेतलं. आपल्याला शोल्डरपासून वरतून माप घ्यायचं आहे तर हे 11 इंच घ्यायचं आहे. वरतून खाली 11. इथं पण बघायचं आहे मोजून परत हे 4च भरतं आहे का. हो हे 4च आहे. त्याची सरळ रेष आखून घ्यायची आहे. अशी सरळ रेष आखून घेतली आणि काय करायचं आहे इकडच्या साईडनं आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे. हे बघा 2 इंच. 2 इंच घेतल्यानंतर इथून काय करायचं आहे आपल्याला वरती 2.5 इंच घ्यायचं आहे. 2.5 इंचावरती एक मार्क करायचं आहे. 2.5 इंचावरती एक ती पण रेष अशी आखून घ्यायची आहे. मला हा जो आकार आहे आपल्याला हा आकार हे बघा असा आकार द्यायचा आहे. असा आकार द्यायचा आणि याला आपण काय करणार आहोत असा आकार देऊन घ्यायचा आहे. आलं हे लक्षात. आणि आता काय करायचं इथं आपण 2 इंच एक्स्ट्रा घेतलं. हे 2 इंच इथे गेलं हे कट करण्यात जाणार आहे आपलं. त्याच्यामुळे आपण काय करणार आहोत इकडच्या साईडनं 2 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत. 2 इंच आणि वरती पण आपल्या इथं शिलाईमध्ये इथं जाणार आहे. त्याच्यामुळे आपण काय करणार आहोत इथं पण 1 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत. ही अशी रेष क्रॉसमध्ये आखून घेणार आहोत. हे पण आपण इथं कसं वाढवलं पूर्ण उंची जी होती उंची ती आपण सेम तशीच टाकून घेतली. याच्यावरती बोटनेक असल्यामुळे आपण गळ्याची उंची 4.5 घेतली आणि रुंदी आपण 4 घेतली आहे. आणि इथनं ही कटच्या साईडनं हुक काज बटन हुकची पट्टी आहे
त्या साईडने ही साईड इकडची फोल्ड साईड आहे, त्याच्यामुळे आपण काय केलं, ह्या साईडने इथून तर इथपर्यंत आपण किती घेतलं, 4 इंच. हा 4 इंचाचा माप घेतला आपण. 4 इंचावर आपण एक इथं मार्क केला आणि त्याच्यानंतर इथून तर आपण वरतून घेतलं, शोल्डरपासून घेतलं आपण हे माप. शोल्डरपासून किती घेतलं आपण, 11, कारण ब्लाऊजची हाईट जास्त आहे, नाहीतर नॉर्मली 10 घेतलं तरी चालतं, पण ब्लाऊजची हाईट आपल्या 16 आहे, त्याच्यामुळं मी इथं 11 घेतलं. 11 घेऊन इथं एक मार्क केला आणि ही सरळ ही रेष जॉईंट करून घेतली. ही जॉईंट केल्यानंतर आपण काय केलं, इथून इकडं आपण इथं 2 इंच घेतलं. हे 2 इंच घेतलं, हे कशासाठी, हे मधला जो कपडा आहे हा कट केला जाणार आहे आपला, त्याच्यामुळं आपली प्रिन्सेस कट जो आहे ना तो एकदम व्यवस्थित बसतो आणि त्याला म्हणजे असे कप टाकायची पण गरज लागत नाही आहे, त्याच्यामुळं हा व्यवस्थित बसतो आहे. त्याच्यामुळे इथं आपल्याला हे 2 इंच घ्यायचं आहे. 2.5 खूप जर आपल्याला टक्स लागत असेल तर आपण 2.5 इंच घेतलं तरी पण चालतं, पण नॉर्मली 2 इंचच घ्यायचं. त्याच्यामुळे मी इथं 2 इंच घेतलेलं आहे हे. आणि इथून बघा, इथून 2 इंचानंतर इथं खून केली आणि इथून वरती मी 2.5 इंच घेतलं. 2.5 इंचावरती मी इथं एक मार्क केलं आणि ही रेष मी सरळ जॉईंट करून घेतली. ही सरळ घ्यायची आहे. ही सरळ जॉईंट केल्यानंतर इथून याला असा आकार दिला आहे आणि हा आकार असा आपण इकडे घेतला आहे. हा आकार इकडे घेतला, कारण आपलं इथं 2 इंच गेलं आहे. आपलं हे 2 इंच गेल्यामुळे आपण काय करायचं आहे, इकडं 2 इंच वाढवायचं आहे, साईडला इकडं वाढवायचं आहे. नाहीतर काय होईना, आपण जर हे वाढवलं नाही, इथं आपलं 2 इंच जाईल तर आपली ब्लाऊजला कपडा कमी पडेल आणि इथं ब्लाऊज पण आपला छोटा होईल. त्याच्यामुळं काय करायचं, इथलचा 2 इंच गेलेला कपडा आहे ना तो इकडं एक्स्ट्रा घ्यायचा. मी इथं 2 इंच एक्स्ट्रा घेतलं आणि आपलं वरती इथं पण आपल्या इथं शिलाईमध्ये जाणार आहे, इकडच्या साईडनं अर्धा इंच तरी आपल्या इथं कपडा जाणार आहे. त्याच्यामुळे मी काय केलं, इकडच्या साईडनं पण इकडे 1 इंच वाढवून घेतलं. असं 1 इंच वाढवून घेतलं. प्रिन्सेस कट ब्लाऊज कट करताना म्हणजे डायरेक्ट पेपर कटिंग नाही केली तरी पण चालती, असं कपड्यावरती कट करायचं. अगोदर बॅक साईड काढून घ्यायची, बॅक साईडच्या नंतर बॅक साईडच आपण याच्यावरती ठेवली आणि हे आखून घेतलं आणि त्याच्यानंतर आपण याच्यात काय केलं, आपले प्रिन्सेस कटचे माप टाकले आणि इकडे एक्स्ट्रा आपल्याला कपडा लागतोय, आपण तो एक्स्ट्रा कपडा घेतला आहे. चला आता आपण याला कट करून घेऊ. तर आता काय करायचं, जे आपण समोरचा आकार दिलेला आहे तो आकार आपण कट करून घ्यायचा इथं. हे इथून असं कट करून घ्यायचं. हा जो आहे कपडा, हा मधला हा कपडा कट करून घ्यायचा आहे. गळ्याचा भाग पण कट करून घ्यायचा. आणि हा कपडा फोल्ड असल्यामुळे असं कट करून घ्यायचा. हा झाला पाठीचा भाग आणि हा प्रिन्सेस कटचा समोरचा भाग. आता आपल्याला बाहीचं कट करायची आहे. बाही पण आपण डायरेक्ट कपड्यावरच कट करणार आहोत. असं 4 पदरी कपडा करून घ्यायचा.
बाईची उंची आहे 10, तर आपल्याला किती घ्यायची आहे? 11. इकडच्या साईडनं पण आपल्याला 11 घ्यायचं आहे. आता आपला छातीचा किती आहे? छातीचा चौथा आपला 10 येतोय. तर आपण छातीचा चौथा घ्यायचा आहे 10. आणि वरच्या साईडनं बघा, वरतून खाली आपल्याला किती इंच घ्यायचं आहे? 3.5 इंच घ्यायचं आहे. 3.5 इंचापासून काय करायचं आहे? 2 इंच, 1.5 इंच असं थोडं मध्ये घ्यायचं आहे. अशी सरळ रेष इथून असा आकार द्यायचा आहे. जो खालचा जो आकार आहे याच्यामध्ये इथं असं 1 इंचाचा गॅप पाहिजे. हा समाशासारखा आकार आला पाहिजे. तर आपलं बाही घेर आहे 7, तर आपल्याला किती घ्यावं लागणार आहे? 7. तर आपण 2 इंच मार्जिन घेणार आहोत आतल्या साईडला, त्याच्यामुळे 9 घेणार आहोत आपण. आणि अशी रेषा आखून घ्यायची. आता बाही पण कट करून घ्यायची. सर्व करून समोरचा भाग कट करून घ्यायचा आहे. आपला बाईचा आकार किती छान आलाय. कसा वाटला आपला प्रिन्सेस कट ब्लाऊजचा व्हिडिओ ते कमेंट करून सांगा. आणि माझी शिकवण्याची पद्धत आपल्याला आवडते का ते पण मला सांगा. आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद.